बदलापूर शहरातील जिवेली गाव परिसरात एका महिलेचा आणि ओला चालकाचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मृत महिला मनीषा भोसले असून घटनेच्या वेळी त्यांचा 3 वर्षांचा मुलगा कारमध्ये उपस्थित होता. पोलिसांच्या माहितीनुसार मृत महिला मनीषा भोसले या जिवेली गावातील रहिवासी होत्या, तर मृत ओला चालक ज्योतिबा शिंदे हे घाटकोपर येथील रहिवासी होते. मनीषा भोसले यांच्या पतींचा घाटकोपर येथे चहाचा व्यवसाय आहे. प्राथमिक चौकशीत मनीषा भोसले यांच्या 3 वर्षीय मुलानं पोलिसांना आईची हत्या चालक काकांनी केली अशी माहिती दिल्याचं समोर आले आहेत. मात्र त्यानंतर ओला चालक ज्योतिबा शिंदे यांचा मृत्यू नेमका कसा झाला, त्यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. कारण दोघांच्याही अंगावर धारदार शस्त्राचे वार पाहायला मिळाले. त्यामुळे आता मृत महिला आणि ओला चालक यांच्यात नेमके कोणते संबंध होते, त्यांच्यामध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला होता आणि या घटनेमागील मूळ कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून विविध अंगांनी केला जात आहे. फॉरेन्सिक अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे बदलापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.